नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत भाग्यशाली स्त्रियांची 11 लक्षणे पाहणार आहोत. वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि समुद्रशास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांची खूण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे. असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषाचा विवाह एखाद्या भाग्यवान स्त्रीची झाला तर तो काहीच दिवसात धनवान बनतो, करोडपती होऊ शकतो. तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोटीच्या संपत्तीचा मालक देखील रोडपती बनू शकतो किंवा दरिद्री बनू शकतो. एखाद्या स्त्रीचे स्पष्टीकरण देणे कठीण आहे, तर हे अशक्य आहे. ब्रह्मदेव सुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाहीत, परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण सांगितले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावता येतो. आणि आपण आजच्या व्हिडिओत हेच जाणून घेणार आहोत की भाग्यवान स्त्रीचे लक्षणे कोणते आहेत, याविषयीची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहिल्या संकेताबद्दल बोलायचे झाले तर एखाद्या स्त्रीच्या पायाची बोटं छोटी असतील आणि जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते. समुद्रशास्त्रानुसार अशा स्त्रीच्या घरात नेहमी धनधान्य समृद्धी भरून राहते. त्याचबरोबर ज्या घरात ती जाते नेहमीच त्या घरात आनंद दरवळत राहतो. तिच्यासोबत समृद्धीचे निवासस्थान असते. ती केवळ तिच्या पतीसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यशाली मानली जाते. अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी आणि सुखी ठेवण्यास सक्षम असतात. त्या घरामधील वातावरण खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. 2. अरुंद कपाळ. ज्या स्त्रियांचे कपाळ 3 बोट रुंद किंवा अर्ध्या चंद्राच्या आकारासारखे असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घराचं नंदनवन करतात. त्या घरातील सर्व लोकांच्या दुःखात सामील होतात आणि सावलीसारखं ते नेहमी सर्वांच्या पाठीशी असतात. संपूर्ण कुटुंब ते एक हाती सांभाळू शकतात. त्यांची बुद्धिमत्ता, कठीण परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांची प्रगती होते. जणू या मुली घरात असल्याने घरात भाग्यच बदलून जाते आणि या स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्यासाठी वरदान असू शकतात. नंबर 3. डोळ्यांचे वैशिष्ट्ये. एखाद्या स्त्रीच्या डोळ्याची बनावट पाहत असाल तर समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल किंवा डोळ्याच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रियालाही खूप भाग्यवान मानले जाते. या व्यतिरिक्त जर तिची चाल हंसासारखी असेल तर ती स्त्री सर्व सुखाचा आनंद घेते. अशा स्त्रियांना जीवनातील सर्व ऐशोआरामाच्या गोष्टी मिळत असतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते. या स्त्रिया जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात. 4. नाकावरचं तीळ. समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते. जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते. अशा स्त्रियांच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांचं प्रत्येक पाऊल घरांच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशाली आणत असते. अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात आणि यांच्या भाग्याचा साथ संपूर्ण घरातील लोकांना मिळत असतो. 5. पायाचा अंगठा. आता पायाबद्दल बोलूया. जर एखाद्या स्त्रीच्या अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचललेले असेल तर त्यामध्ये हलका लालसरपणा असेल तर त्या स्त्रियालाही खूप भाग्यवान मानले जाते. समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणत असतात. यांच्या आयुष्यात अपयश येत नाही. एखादं संकट आलं जरी तर त्या संकटाच्या समोर या स्त्रिया सहजतेने सामोरे जाऊ शकतात आणि आपल्या पतीला यशस्वी केल्याशिवाय राहत नाहीत. 6. चमकदार पांढरे दात. ज्यांचे दात सुंदर आणि चमकदार पांढरे पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात. अशा स्त्रिया घरासाठी खूप भाग्यवान असतात. त्यांच्या जीवनात कधीही सुविधांचा अभाव नसतो. या स्त्रिया प्रत्येक सुख भोगणाऱ्या असतात आणि अशा स्त्रिया केवळ
त्यांच्या कुटुंबाचा आनंद आणि समृद्धी वाढवत असतात. त्यांच्या जोडीदाराला नेहमी यशाची प्राप्ती होते आणि ते समृद्ध जीवन जगत असतात. 7. नाजूक लांब बोटे. आता आपण बोटाबद्दल बोलूया. ज्या स्त्रियांच्या हाताची बोटं लांब, पातळ आणि गोल असतात. सर्व बोटं एकत्र केल्यानंतर त्यामध्ये छिद्र नसतात. त्या स्त्रियालाही खूप भाग्यवान मानले जाते. जर त्यांचे नखे लाल, नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सर्व सुखसुविधांची प्राप्ती होते. या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाबाबत एक वरदान ठरू शकतात, ज्या नेहमीच आनंदी आणि समृद्ध जीवन जगत असतात. तर मंडळी, ज्या स्त्रियांची बोटं लांब केल्यानंतर त्यामध्ये गॅप दिसतो, तर अशा स्त्रिया आपल्या कुटुंबापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र या स्त्रिया कुटुंबाला जोडून ठेवतात, कुटुंबातील सर्व व्यक्तींची काळजी घेतात आणि आपला परिवार एकत्र राहील यासाठी या प्रयत्नशील असतात. 8. लांब मान आणि सुंदर मान. भविष्यातील समुद्रशास्त्रातील पुराणात असे सांगितले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साफ आणि स्पष्ट 3 रेषा असतात. त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहतात. या स्त्रिया समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक असतात. परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब असते. 9. चेहरा वडिलासारखा असते. हे खूप कमालीचे आहे. जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलासारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते. अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते. त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलीचा चेहरा त्यांच्या आईसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते. जर एखाद्या मुलाचा चेहरा त्यांच्या आईसारखा असेल तर त्या मुलाला देखील खूपच भाग्यवान मानले जाते. मात्र मुखी तो सदासुखी असं म्हटलं जातं. 10. कमळासारखे डोळे. भविष्य पुराणानुसार ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे आहेत आणि त्यामधील स्थान तपकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूपच भाग्यवान असतात. त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठी सुद्धा खूप सुख आणि समृद्धी घेऊन येणारे असते. नाजूक दात. जर दोन्ही दातामध्ये गॅप नसेल तर अशा स्त्रीला सुद्धा खूपच भाग्यवान मानले जाते. जिचे हात नरम असतील त्या स्त्रीला सुद्धा खूपच भाग्यवान मानले जाते. तसेच जर तिच्या हातावर जास्त केस नसतील तर ती स्त्री सुद्धा खूपच भाग्यवान मानली जाते. ही भाग्यवान महिलांची खास लक्षणं आहेत. ही सर्व माहिती समुद्रशास्त्रातून घेतलेली आहे. भाग्यवान स्त्रीचे ही 11 लक्षणं आपण पाहिलेली आहेत. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.